हॅलो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. हा व्हिडिओ आहे ना, पहिली क्लिप आहे ना, ही फक्त 3 दिवसापूर्वीची बरं का, जेव्हा काम चालू होतं तेव्हाची आहे ही. त्यानंतरच्या क्लिपा सगळ्या आजच्या आहेत. तर तुम्ही नीट बघा. जिथं काम चालू होतं ना, तिथं ही बस फसली आहे. म्हणजे तिचे टायर दोन्ही त्या मातींमध्ये हे झाले. आणि इतकी ट्रॅफिक आहे आणि त्यात नवीनच काहीतरी काढलं. तुम्ही ऐका पुढे मी काय म्हणते ते. माझं काय म्हणणं आहे, जर रस्त्याचं काम चालूच होतं तर रस्ता बंद करून टाकायचा ना. ते साईडचा रस्ता खोदला तर खोदला आहे आणि नवीन एक ड्रेनेजचं ते काय चेंबर आहे ते ओपन करून ठेवलं होतं आणि त्याला साईडला बॅरिकेड लावले होते. त्या एका खड्ड्यापासून वाचण्यासाठी बसवाल्यांनी त्या साईडच्या खोदलेल्या रस्त्यामध्ये गाडी टाकली आणि ती आता गाडी तशी झाली, दोन्ही साईडचे टायर्स. तर हा आहे तो पॉईंट जिथं खड्डा करून नवीन केला आहे तो. आणि आता आय थिंक त्याच्यामध्ये सिमेंट आणि विटा लावून ते मरम्मत करत होते वाटतं. पण मग ते ओपन करून ठेवलं कारण की ते सुकण्यासाठी आय थिंक सिमेंट. पण मग तोच विषय येतो ना, तिकडून पण नाही जाता येते, इकडून पण जाता येत नाही. मग त्या बसवाल्याची पण नाही चूक ना. आपण त्याला पण दोष नाही देऊ शकत की तू ह्या साईडनीच का गाडी घातली. त्याला माहितीच नाही ना, त्याने घातली आणि ती धसली गाडी आतमध्ये. इतकं प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे रस्ता बंद करून 2-3 दिवसांमध्ये काम पूर्ण करून टाकायचं ना. पण एवढी अडचण. आता ते पोलिसांना पण त्रास, नागरिकांना तर आहेच तो त्रास. कधी ना सदा ना कदा इथं रस्ता खोदकाम सुरूच असतं म्हणा. पण तरी पण एक ट्रॅफिकदृष्ट्या तरी त्यांनी व्यवस्थित करून घेतलं पाहिजे नव्हतं. आता इथं क्रेन यायला वेळ लागला, परत मग ती क्रेन आली, त्यातून पण 15 ते 20 मिनटं कसं बाहेर काढायचं, काय करायचं ते नियोजन. परत बाहेर पण येत नव्हती, कसं ती बाहेर आली. मागचं ते हे पण तुटलं, क्रेनने ओढलं ना तर बसचं ते मागचं ते मरगाड पण तुटलं. कशी बशी ती बस